भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाय। येत्या मे महिन्यात ही निवडणूक अपेक्षित होती, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या देशात तणावाचं वातावरण आहे। त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलल्यामुळे जे.पी. नड्डा अध्यक्षपदावरती कायम राहतील। नड्डा 2020 पासून भाजपचं अध्यक्षपद भूषवतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते, पण दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावरती वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्या। आता या सर्व प्रतिक्रियांवरती राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील नाराजी व्यक्त केली असून पक्षाच्या नेत्यांना वेगळी विधानं जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे। अशातच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील या हल्ल्यासाठी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवरती बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाकडून पर्यटकांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत। फक्त मुख्य पर्यटन स्थळावरतीच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,386 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली आहे, तर 6,413 भारतीय जवान यात शहीद झाले। पाकिस्ताननं 3 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्ताननं हा निर्णय घेतलाय। बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथे 1 ते 4 मे या कालावधीत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तशी माहिती दिली। मे महिन्यात बँकांना तब्बल 13 दिवस सुट्ट्या असणार आहेत, त्यामुळे अनेक सणांचा, शासकीय सुट्ट्या आणि वीकेंडचा समावेश आहे। मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे त्यासाठी तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असतील। महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही। लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली। आता पुणे विमानतळावरती 10 रुपयात चहा मिळणार आहे, सोबतच 20 रुपयात कॉफी मिळेल। पुणे विमानतळावरती उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय। त्यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरती कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेण्यात आलेल्या 35 तासांच्या ब्लॉक कालावधीत पूल क्रमांक 61च्या रिगर्डिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणचं जुनं कास्ट आयर्न गर्डर बदलून त्यासाठी त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवण्यात आले। या कामामुळे आता 50 किलोमीटर प्रति तास वेगानं ट्रेन चालवणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता म्हाडामध्ये जाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही। मुख्यालयाच्या गेट नंबर 4 मधल्या सुविधा केंद्रात नागरिकांसाठी किऑस्क मशीन बसवण्यात आलंय। मशीनवर मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा आहे। देशातील महामार्गावरती सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचा जीव जातोय असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवरती नाराजी व्यक्त केली। मुंबईत येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हाडाकडनं 5,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी तशी माहिती दिली। ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत 4 महिन्यात 245 वाहन चालकांविरोधात दखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आलेत, तर 2,539 चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। 4 महिन्यात आरटीओनं 805 मद्यधुंद वाहन चालकांचे परवाने रद्द करत निलंबित केले। ऑल इंडिया सराफा असोसिएशननं जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याचा भाव 1,000 रुपयांनी घसरला, त्यामुळे सोन्याचे दर 98,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवरती गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 7,753 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत, त्यामुळे सरकारचे 1,16,29,500 रुपये वाचणार आहेत। राज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं लेक लाडकी योजना सुरू केली आहे आणि मुलींच्या सक्षमीकरणाच्या या योजनेला मुंबईमध्ये प्रतिसाद मिळत असून या योजनेत 1,469 लाभार्थी नोंदवले गेलेत। रायगड जिल्ह्यात सागरी सुरक्षा राखण्यासाठी पोलिसांनी 36 तासांचं सागर कवच अभियान आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलंय। या अभियानात जिल्ह्यातील सागरी किनारी भागांमध्ये एकूण 13 चेकपोस्ट तपासी नाके तयार करून
पोलीस आणि सागरी तटरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसंच संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणीही सुरू केली आहे. विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी विक्रमी वाढ नोंदवली जाते. नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्यात देशात 1,45,00,000 लोकांनी प्रवास करत आणखी एका विक्रमाची नोंद केली. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली ही वाढ 8.79% असल्याची आकडेवारी समोर आली आहे. वाढत्या महागाईत ज्वारीनं नागरिकांना दिलासा दिलाय. ज्वारीच्या भावात प्रति किलो 15 रुपयांची घट झाल्यामुळे किमान भाकरी तरी स्वस्त झाल्याची प्रतिक्रिया बाजारात उमटू लागली आहे. रायगडच्या वडवली येथे बैलगाडा शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. शेतमाळावर बैलगाडा शर्यतींचा थरार बघायला मिळाला असून तालुक्यातील 100पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग घेतला. शर्यत बघण्यासाठी माणगाव तालुक्यातून आणि जिल्हाभरातून हजारो बैलगाडी शर्यत प्रेमींनी गर्दी केली. धाराशिव शहरातील रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे अनेकांचा बळी गेला. त्यामुळे रस्त्याची कामं तत्काळ करा तसंच कचरा डेपो स्थलांतरित करावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलंय. प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बेमुदत उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. कराड तालुक्यातल्या उमरजमध्ये ठाकरे गटानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यावरती गर्दी केली. अलिबागसह नागाव, काशीद, मुरुड, दिव्यागारचे किनारे गर्दीनं फुलून गेलेत. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासच्या नावाखाली मोठा काळा बाजार होत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला. लोकप्रतिनिधी आणि पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्यानं खळबळ माजली आहे. एलएलबी प्रवेशाच्या सीईटीची परीक्षा 2 आणि 3 मे रोजी होणार आहे. यंदा एलएलबी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी 95,000 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात उद्योजकांना केली जाणारी दादागिरी अजिबात सहन केली जाणार नसून सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. धुळ्यातील आयोजित गुंतवणूक परिषदेत झालेले 8,436 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार हे जिल्ह्यासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मुंबईमध्ये सागरी सुरक्षेसाठी 4 नव्या बोटी सज्ज ठेवण्यात येणार आहेत तर 13 बोटींमध्ये अद्ययावत यंत्रणेचं नूतनीकरण केलं जाणार आहे. यासाठी 14 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्यात उन्हाच्या झळा आणि उकाड्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते. राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे 70 रुग्ण आढळलेत. सर्वाधिक 11 रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात असून पुण्यात देखील एका रुग्णाची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याच्या 1,800 तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्याची खरेदी करण्यात आली आहे. पुण्यातील 4 आंबा महोत्सवात 4 कोटी रुपयांची उलाढाल झाली. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात आमदार राजकुमार बडोलेंनी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तत्काळ पंचनामे करून मदत देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. जळगावच्या पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या 3ही मालकांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 16 वर्षांपूर्वी आगीत 21 जणांचा मृत्यू झाला होता. गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे, मनीषा चंद्रकांत शिरोळे अशी शिक्षा झालेल्या मालकांची नावं आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात तापमानाचा पारा 5व्यांदा 42 अंशांच्या वर गेलाय. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. गोंदियामध्ये परशुराम जन्मोत्सवानिमित्तानं दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. तुळजाभवानी विकास आराखडा करताना प्रशासनानं विचारात घेतलं नसल्याची खंत खासदार ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केली. सत्तेतून आलेला माज बरा नाही अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणा पाटील यांच्यावर नाव न घेता केली. लोणावळ्यातील पर्यटन स्थळावरती आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस प्रशासनानं खबरदारी घेतली. लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी दिलेत. लोणावळा इथल्या महावितरण विश्रामगृह इथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. देहू ते विठ्ठलवाडीत जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनमधनं दररोज हजारो लिटर पाणी वाया जातं. एकीकडे या ठिकाणी पाणी पातळी ही कमी होते तर दुसरीकडे अशा प्रकारे पाणी वाया जात असल्यामुळे तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते.
1 मे पासून एटीएम मधनं पैसे काढणं अजून महागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जमध्ये वाढ करण्यासाठी मंजुरी दिली आहे. पुण्यामध्ये आता आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना यूजीसी संस्थांना केली आहे. शैक्षणिक सेवांसाठी यूपीआयवरील आर्थिक व्यवहारांची मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे विमानतळावरती येणं सुलभ व्हावं या दृष्टीनं विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवली जाणार आहे. त्यानुसार खडकवासला ते खराडी हे मेट्रो मार्गिका विमानतळाला जोडण्याचं विचाराधीन आहे. त्याबाबतचं नियोजन सुरू झालंय. ठाणे पालिका क्षेत्रातनं मुंबई, नाशिक आणि घोडबंदर मार्गे गुजरातकडे जाणारा महामार्ग आहे. पावसाळ्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यांचा अंतर्गत रस्त्यावरती वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 20 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठवण्यासाठी आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसात 55 ते 60 हजार पेट्या कोकणातनं वाशी बाजार समितीमध्ये पोहोचल्यात. या ठिकाणी हापूसचा डझनचा दर 700 रुपये आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा कमी होत चाललाय. जिल्ह्यातील सर्व 24 धरणांमध्ये सध्या 33% पाणीसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडं ठाक झालंय, तर इतर 8 धरणांमध्ये 20%हून कमी पाणीसाठा असून रिक्त होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. राज्य सरकारनं स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. मात्र राज्यातील कापसाचं उत्पादन, गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रकल्प सुरू ठेवणं गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यातील महामार्गाजवळ 400 स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयानं MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नोटीस बजावली. शहापूर तालुक्यातील 4,000हून अधिक मजुरांची 1,10,00,000 रुपये मजुरी जानेवारी महिन्यापासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. काम करूनही पैसे न मिळाल्यामुळे मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पथविभागानं विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा दिला. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील रस्ते सुस्थितीत आणले गेले. त्यानंतरही हे रस्ते खोदले गेल्यामुळे हे रस्ते खोदणाऱ्या संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पथविभागाकडून देण्यात आली आहे. पुणे ते जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवेला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजस्थानी समाज संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय. तहव्वूर राणाच्या NIA कोठडीमध्ये 12 दिवसांची वाढ करण्यात आली. राणाला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. मुंबईवरती 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा राणावरती आरोप आहे. पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण इथल्या महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली. कांद्याची जरी आवक घटली असली तरी कांद्याचे भाव मात्र स्थिर आहेत. यानंतर एक मोठी बातमी बघूया. जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहील. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणासह पर्यटकांना जाता येणार नाही. शोध मोहिमा सुरू असलेल्या जागा आणि संवेदनशील ठिकाणं पर्यटकांसाठी बंद राहतील. बैसरांसंदर्भात काही निर्णय होण्याची देखील शक्यता आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काश्मीरमध्ये भेट देण्यासारखी जी काही 87 ठिकाणं आहेत त्यापैकी 48 ठिकाणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं पर्यटकांसाठी सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडण्यावरनं वाद सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी हा पूल पाडण्यास विरोध केलाय. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील 19 इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजनाकरता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. विदर्भातील काही भागातील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरलंय. अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवरती हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे.
भारत कधी हल्ला करू शकतो, त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलंय. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत, अशी प्रतिक्रिया पाक संरक्षण मंत्र्यांनी दिली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होत आहेत. त्या ठिकाणी सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवाय मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याकडे सुद्धा या पदाची धुरा दिली जाऊ शकते. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात आता कैद्यांना न्यायालयात नेण्यासाठीची धावपळ वाचणार आहे. पोलीस वाहनं, सुरक्षा व्यवस्था या यंत्रणेला विश्रांती मिळणार आहे. तर कारागृहात त्यासाठी 25 स्वतंत्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूम तयार होत आहेत. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांप्रमाणे सहकारी पतसंस्था, क्रेडिट सोसायट्यांना कर्ज वाटप करताना सिबिल रिपोर्टची सक्ती करण्याच्या हालचाली सहकार विभागात सुरू आहेत. कर्ज वाटपाच्या स्पर्धेमुळे संस्थेत येईल त्याला कर्ज दिलं जात असल्यामुळे थकबाकीचं प्रमाण वाढल्यामुळे या संस्था अडचणीत येत आहेत. यासाठी बँकांप्रमाणे इथे देखील सिबिल रिपोर्टची सक्ती करण्याबाबत विचार सुरू आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली. नागपूर ते कोल्हापूर विमान सेवा 15 मे पासून सुरू होणार आहे. आठवड्यातून 5 दिवस सेवा सुरू असेल. या विमानात 12 बिझनेस आणि 64 इकॉनॉमी वर्गातील आसनांची व्यवस्था असेल. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाह पार पडतात. हे बालविवाह लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महिला आणि बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आलाय. या दिवशी बालविवाह झाल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या आहेत. मृदा आणि जलसंधारण विभागानं संपूर्ण राज्याचा बृहत मृदा आणि जलसंधारण आराखडा तयार केलाय. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामं करण्याचं धोरण राबवण्यात येणार आहे. पुण्याच्या मुळशी येथे जागतिक पॅराग्लायडिंग, ग्रँड सायकलिंग, हॉट एअर बलून फेस्टिव्हल तसंच जलक्रीडा पर्यटनाच्या सुविधा अशा अनेक साहसी खेळांचा समावेश करण्यात आलाय. या आराखड्याचं सादरीकरण उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आलंय. अहिल्यानगर महापालिकेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं वारंवार समोर आलंय. अशा स्थितीत महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये लाखो रुपयांचे दिवे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या जवळपास 51 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. धुळ्यामध्ये अजित पवारांच्या मंगल कलश गौरव यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली. पुण्यामध्ये पाणी वाया घालवणाऱ्यांवरती आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवरती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिले. प्रसंगी नळ जोडणी तोडण्याचा इशारा देखील पुणे महानगरपालिकेनं दिलाय. पुण्याच्या रविवार पेठेत चोरट्यांनी एका तरुणाकडनं 3 लाखांचं सोनं लुटलं. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान 2 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील अनेक शिक्षण संस्थांनी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर थकवल्याचं समोर आलंय. शहरातील 41 संस्थांनी तब्बल कोटी रुपयांचा कर थकवला असून हा कर वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.